तर भंडारा जिल्ह्याच्या चुलबंद खोऱ्यात बुधवार मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे चुलबंद नदीला पूर आला। या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागलं। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे। नागरिकांनी पुलावरून ये-जा करणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। गेल्या अनेक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभय भुते यांच्याकडून। अभय, भंडारा जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? हो, हे माझी नक्कीच भंडारा जिल्ह्यामध्ये जे आहे मागील 2 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जिल्ह्यामध्ये बुधवारला काल आणि आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता आणि जिल्ह्यात विविध भागात मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे लाखांदूर तालुक्यातील जी चुलबंद नदी आहे या नदीवरील जे दांडेगाव मांडळ पूल आहे या पुलावर आता पाणी जो आहे पुण्याच्या पुलावरून पाणी वाहत असून जे आहे त्या ठिकाणची वाहतूक हे थांबलेली आहे व जिल्ह्यातील अनेक जे नद्या आहेत नाले आहेत हेही आता दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक नद्या जे त्यांचे पातळी आहे त्याच्यावर सध्या आता वाहताना दिसत आहेत। धन्यवाद अभय, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।